नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपली मुलं विवाहयोग्य झाली की आईवडिलांना काळजी लागते ती आपल्या मुलांच्या लग्नाची. आपल्या मुलांचं योग्य वयात लग्न व्हावं, आपल्या मुलांचा सुखाचा संसार व्हावा आणि त्यांना मनासारखा जोडीदार मिळावा अशी सर्वच आईवडिलांची इच्छा असते आणि त्यानुसारच मुलांसाठी स्थळ देखील पाहिलं जातं. परंतु मुलांसाठी स्थळ पाहताना अशा काही अडचणी निर्माण होतात ज्यामुळे मुलांच्या विवाहामध्ये विलंब होतो. परंतु काळजी करू नका. आपण आज जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय केल्यानं आपल्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होणार आहेत आणि मुलांना मनासारखा जोडीदार मिळणार आहे आणि मुलांचा सुखाचा संसार देखील होणार आहे. आणि असंख्य लोकांनी केलेला हा अनुभवसिद्ध उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता उपाय आहे, आपली जी कुलदेवता आहे तर त्या कुलदेवतेचा आपल्याला मानपान करायचा आहे. तिला एक वस्तू अर्पण करायची आहे, तिची सेवा करायची आहे. आता कुलदेवीची कशा प्रकारे सेवा करायचं आहे, मानपान करायचं आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. कुलदेवता ही संपूर्ण कुटुंबाची रक्षक कवच मानली जाते. ती आपल्या कुळाचं रक्षण करते आणि हिंदू धर्मात कुलदेवता किंवा कुलस्वामिनी ही एका विशिष्ट कुटुंब, वंश किंवा कुळाची आराध्य देवता मानली जाते. अनेक घराण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या कुलदेवतेची पूजा करण्याची परंपरा असून धार्मिक श्रद्धेनुसार कुलदेवतेची उपासना केल्यानं कुटुंबावर कृपा राहते आणि जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्याचं आपल्याला बळ मिळतं. तसेच कुलदेवता ही संपूर्ण कुटुंबाची संरक्षक देवता मानली जाते आणि कुटुंबातील सदस्यांचे संरक्षण व्हावे, कुटुंबातील सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर व्हावीत आणि मंगल कार्य निर्विघ्न पार पाडावीत यासाठीच आपल्या कुलदेवतेची पूजा केली जाते. तसेच कुटुंबातील महिलेकडून कुलदेवतेची ओटी भरून कुलदेवतेचे आशीर्वाद घेतले जातात. कुटुंबावर आपल्या कुलदेवतेची कृपा राहावी आणि आपल्यावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर व्हावीत आणि कुटुंबाला सुख समृद्धी लाभावी अशी आपल्या कुलदेवतेला प्रार्थना केली जाते. आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत असतील, अडचणी येत असतील तर ते दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवतेचा मानपान करायचा आहे. तर आपल्याकडून कळत नकळत काही अशा चुका घडतात ज्यामुळं आपली कुलदेवता नाराज होते किंवा आपल्याकडून आपल्या कुलदेवतेची सेवा करायची राहून गेलेली असते आणि त्यामुळं आपल्या मुलांच्या विवाहामध्ये किंवा कुटुंबामध्ये काही ना काहीतरी अडचणी निर्माण होत असतात. आणि त्यासाठीच आपल्याला आपल्या कुलदेवतेचा मानपान करायचा आहे, म्हणजेच कुलदेवतेची आपल्याला ओटी भरायची आहे. कुलदेवता म्हणजेच आपल्या घराचे मूळ आणि रक्षण करणारे देवता. आणि विवाहामध्ये अडथळे निर्माण होत असतील तर सर्वात आधी आपल्या कुलदेवतेचा कौल घेऊन मानपान तिचा करावा असं सांगितलं जातं. आणि कुलदेवता प्रसन्न झाली की आपल्या मुलांच्या विवाहातील जे अडथळे आहेत तर ते दूर होतात आणि विवाहाचे मार्ग मोकळे होतात किंवा इतर ज्या काही अडचणी आहेत तर त्याचे देखील मार्ग मोकळे होतात. आता सर्वात आधी आपली कुलदेवता किंवा आपलं कुलदैवत कोणतं आहे तर ते अगोदर जाणून घ्यायचं आहे. जरी तुम्हाला माहीत नसेल, जसं की जेजुरीचा खंडोबा राया किंवा तुळजापूरची भवानी आई, माहूरगडची रेणुका, तसेच कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा इतर कोणतेही तुमची जर कुलदेवता असेल तर ती सर्वप्रथम आपल्याला विचारून घ्यायची आहे. किंवा जर तुम्हाला माहीत असेल तर अतिशय उत्तम. त्यानंतर प्रत्येक घराचा मानपान करण्याचा नियम हा एक वेगळा असतो. घरातील मोठ्या व्यक्तींना विचारून तुम्हाला हा मानपान करायचा आहे. मानपान करण्यापूर्वी म्हणजेच देवीचा आपल्याला ओटी भरण्यापूर्वी किंवा सेवा करण्यापूर्वी संकल्प करायचा आहे. जर मुलं हा उपाय करत असतील तर त्यांनी माझ्या विवाहातील सर्व विघ्न, अडथळे दूर व्हावेत आणि माझा विवाह योग्य व्यक्तीशी व्हावा असा संकल्प करायचा आहे. किंवा मग आई वडील करत असतील तर त्यांनी आपल्या मुलांसाठी हे बोलायचं आहे. तर सध्या आषाढ महिना आहे आणि आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेची सेवा केली जाते, तिची ओटी भरली जाते. त्यामुळे तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये ही सेवा करायची आहे. किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर पुढचा महिना हा श्रावण महिना आहे. श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना आहे आणि त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये देखील तुम्ही आपल्या कुलदेवतेची ही सेवा करू शकता. कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्हाला ही देवीची ओटी भरायची आहे, सेवा करायची आहे. तर सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपण कुलदेवतेला जातो तर त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर जर माता लक्ष्मी असेल म्हणजे देवी असेल तर तिला साडी, चोळी आणि 16 शृंगार अर्पण करायचे आहेत. हळदी कुंकू लावून तिचा मानपान करायचा आहे, तिची ओटी भरायची आहे. त्याचबरोबर कुलदेवत जर पुरुष असेल तर मग धोतर, कुर्ता
किंवा मुकुट तुम्ही अर्पण करू शकता। त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेला जो नैवेद्य अर्पण केला जातो तर तो नैवेद्य अर्पण करायचा आहे। म्हणजेच तुम्ही भाजी भाकरीचा असेल किंवा पुरणपोळीचा असेल किंवा कोणताही नैवेद्य तुमच्या जे कुलदेवतेला चालतो तर तो अर्पण करायचा आहे। त्यानंतर हात जोडून आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव घ्यायचं आहे। हे माझ्या कुलदेवता, आमच्या घरची परंपरा पुढे चालावी म्हणून माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहातील अडथळे दूर कर आणि आम्ही हा मान तुला देतो किंवा देते असं म्हणायचं आहे। त्यानंतर आपण जो नारळ नेलेला असतो तर तो नारळ आपल्या देवासमोर कुलदेवतेसमोर फोडायचा आहे। एक नारळाचा तुकडा जर सरळ पडला आणि एक जर पालता पडला तर कौल चांगला आहे असं म्हटलं जातं। आणि त्यानंतर हा जो प्रसाद आहे तर तो घरी आणायचा आहे किंवा त्याच ठिकाणी गरजू व्यक्तींना आणि प्रसाद म्हणून सर्वांना तो वाटून टाकायचा आहे। आता जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन किंवा आपले कुलदेवता जर दूर असेल ते स्थान तर त्या ठिकाणी जाऊन जर तिचा मानपान करणं जर शक्य होत नसेल तर आपल्या देवघरामध्येच आपल्याला तिच्या फोटोसमोर तिची सेवा करायची आहे। तर सर्वप्रथम तर सकाळी लवकर उठायचं आहे। ज्या दिवशी तुम्ही ही सेवा करणार आहात, मंगळवारी सुरू करत असाल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी, तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत। शक्यतो ज्या आपल्या कुलदेवतेचा रंग आहे तर त्या रंगाची कपडे घालायचे आहेत। त्यानंतर आपल्या देवघरासमोर अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा तुम्हाला 3 दिवस किंवा 9 दिवस अखंड तेवत ठेवायचा आहे। तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपली जी कुलदेवता आहे तर तिचा फोटोसमोर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत। जी काही पूजा असेल तर ती जी करायची आहे, मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर आपल्या कुलदेवताला साडी चोळी असेल, म्हणजे स्त्री जर असेल तर साडी चोळीनं हळदी कुंकवानं तिचा मानपान करायचा आहे, तिची ओटी भरायची आहे। पुरुष जर असेल तर त्या पद्धतीनं त्याचा मानपान करायचा आहे। त्यानंतर आपल्या कुलदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे। आता तुमची जी कुलदेवता असेल तर तिचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे। मंत्र जप करत असताना 108 वेळा करायचा आहे। आता तुम्ही जपमाळेने करू शकता किंवा एखादा जाडसर कडधान्य घेऊन त्याच्यावरती तुम्ही 108 वेळा हा मंत्र जप करायचा आहे। आता जर तुमची कुलदेवता माहीत नसेल आणि तुम्हाला जर हा उपाय करायचा असेल तर मग तुम्ही सुपारी ठेवून सुपारीवरती देखील तुम्ही हा उपाय करू शकता, कारण सुपारी हे विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे। आणि आता तुम्हाला कुलदेवताच माहीत नाही तर मग करणार काय? तर त्यासाठी तुम्ही मग तुमच्या कुटुंबातील किंवा जवळच्या एखाद्या नातेवाईकाला तुम्ही वयोवृद्ध व्यक्तीला तुम्ही हे विचारू शकता। परंतु जर तुम्हाला तरीही माहीत पडलं नाही तर मग तुम्ही सुपारीवरती हा उपाय करायचा आहे। आणि सुपारीचा उपाय करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। कुलदेवता माहीत नसेल तर, आणि कुलदेवता माहीत असेल तर त्या कुलदेवतेचं नामस्मरण तुम्हाला 108 वेळा करायचं आहे। त्यानंतर आपण जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तो 3 दिवस किंवा 9 दिवस अखंड तेवत ठेवायचा आहे। दररोज सकाळी संध्याकाळी या दिव्याची तुम्हाला पूजा करायची आहे, आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे। आणि 9 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होईल तर त्याप्रमाणे एखादी सवाष्ण स्त्रीला बोलवायचं आहे किंवा तुम्ही जोडप्याला जरी बोलवलं तरी देखील चालेल आणि त्यांना भोजन, वस्त्र आणि दक्षिणा द्यायच्या आहेत। तसेच त्या स्त्रीचा मानपान करायचा आहे, तिची ओटी भरायची आहे, हिरव्या काचेच्या बांगड्या तिला मान म्हणून द्यायच्या आहेत। त्यानंतर नैवेद्य करून कावळ्याला किंवा गोमातेला खाऊ घालायचा आहे। तुम्ही ज्या दिवशी कुलदेवतेची सेवा करणार आहात, मानपान करणार आहात, तर त्या दिवशी घरामध्ये वादविवाद, भांडणं, कलह अजिबात ठेवायचे नाही। घर हे शुद्ध असावं। त्याचबरोबर जर तुम्ही नवस करत असाल तर तो नवस तुम्हाला वेळेमध्येच फेडायचा आहे। मी मान दिला म्हणून देवाने करावंच असा भाव नको, तर फक्त श्रद्धा ठेवूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। म्हणजेच आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे। आणि कुलदेवतेची सेवा करत असताना आपल्या मुलांसाठी स्थळ बघणं चालूच ठेवायचं आहे। देव फक्त रस्ता मोकळा करत असतो आणि कुलदेवतेचा मानपान म्हणजेच आम्ही तुम्हाला विसरलो नाही हे सांगणं। जेव्हा मूळ मजबूत होतात तेव्हाच फांद्यांना लवकर फळं लागतात आणि त्यामुळेच आपल्या कुलदेवतेची सेवा करावी। त्याचबरोबर आपली कुलदेवता ही जर देवी असेल तर तिच्या ओटीमध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या, लाल चुनरी बांगड्या घालत असताना काचेच्याच बांगड्या, ब्लाऊज पीस, नारळ आपल्याला घालायचा आहे, हळकुंड घालायचा आहे। जरी तुम्ही साडी जरी नाही दिली तरी देखील या वस्तू तुम्हाला द्यायच्या आहेत। हळदी कुंकू द्यायचं आहे। आणि पुरुष जर असेल तर तुम्हाला धोतर आणि कुर्ता तुम्हाला मानपानामध्ये द्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्या कुलदेवतेची तुम्हाला सेवा करायची आहे। तुम्ही आषाढ महिन्यावर संपण्यापूर्वी कधीही करू शकता किंवा सध्या श्रावण मासाला सुरुवात होणार आहे तर त्या श्रावण मासामध्ये तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची सेवा करायची आहे। अगोदर सांगितलं त्याप्रमाणे कुलदेवता ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि आपल्याकडून कळत न कळत ज्या काही चुका झालेल्या असतात आणि त्यामुळेच आपल्या मुलांच्या विवाहामध्ये किंवा घरामध्ये जर सतत कोणी ना कोणी आजारी पडत असतं
असतं किंवा घरामध्ये जो व्यवसाय असतो तर त्या व्यवसायामध्ये काही ना काही अडचणी येत असतात किंवा सतत काही ना काही कुटुंबावरती विघ्न येत असतात, तर ती सर्व काही आपल्याकडून जी कुलदेवतेची सेवा राहिलेली असते त्यामुळेच ही आपल्यावरती संकट येत असतात. आणि म्हणूनच कधीही सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे, मानपान करावा आणि त्यानंतरच मग आपल्या मुलांच्या विवाहासाठी स्थळ पाहायला सुरुवात करायची आहे. आणि तुम्ही जर ही सेवा जर केली, आपल्या कुलदेवतेचा मानपान केला, तर आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होणार आहेत आणि 21 दिवसांच्या आत आपल्या मुलांचे विवाहाचे योग जुळून येणार आहेत. अगोदर सांगितलं त्याप्रमाणे नुसत्या सेवा आणि उपाय करून चालत नाही, तर त्याला मेहनत देखील म्हणजे स्थळ पाहणं देखील चालूच ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे कुलदेवतेची तुमची जी कुलदेवता असेल तर त्या कुलदेवतेचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे 108 वेळा आणि तिचा मानपान करायचा आहे. कुलदेवता जर माहीत नसेल तर ओम श्री कुलदेवताय नमः किंवा जो मंत्र सांगितलेला आहे तर तो म्हणून तुम्हाला ती सेवा करायची आहे. आणि कुलदेवता कोणती आहे माहीतच नसेल तर तुम्ही सुपारीवरती देखील ही सेवा करू शकता आणि गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्या तुम्ही त्या ठिकाणी अर्पण करायच्या. त्याचबरोबर आपल्या जवळपास ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा इतर कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या देवीची तुम्हाला ओटी भरायची आहे. त्याचबरोबर खण नारळाने ही ओटी भरायची आहे. हिरव्या बांगड्या, हळदी कुंकू आणि लाल रंगाची चुनरी ही तिला मान म्हणून तिला अर्पण करायची आहे. कुलदेवतेची ओटी भरून तिचे आशीर्वाद घेतले जातात आणि कुटुंबावर तिची कृपा राहावी आणि तिच्या कृपेने संकट दूर व्हावीत, घरामध्ये सुख समृद्धी लाभावी अशी प्रार्थना केली जाते. आणि त्याचप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी देखील प्रार्थना करायची आहे. आणि प्रत्येक घराण्याचे काही विशिष्ट कुलाचार असतात. कुलदेवतेची ओटी भरणे हा त्या परंपरेचा एक भाग असून त्यामुळे पूर्वजांनी आपल्या जपलेल्या धार्मिक रूढी पुढील पिढीपर्यंत पोहोचतात. आणि ओटी भरताना संपूर्ण कुटुंबाच्या सुखशांतीसाठी, आरोग्यासाठी, संततीचे कल्याण करण्यासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी देखील प्रार्थना करायची आहे. आता श्रावण, नवरात्र, चैत्र पौर्णिमा किंवा कुलदेवतेच्या उत्सवाच्या दिवशी ही ओटी भरण्याची प्रथा आपल्या घराण्यामध्ये असते. परंतु तुम्हाला जर त्यावेळेला जर शक्य झालं नाही तर तुम्ही कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा आपल्या कुलदेवताचा जो वार आहे तर त्या वारा दिवशी तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची सेवा करायची आहे, मानपान करायचं आहे. आणि ते करत असताना आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी देखील प्रार्थना करायला विसरायचं नाही. तर अशा प्रकारे आपण आज मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आणि मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी आपल्या कुलदेवतेचा मानपान कसं करावा याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. तर देखील तुमच्या जर काही समस्या, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.